परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. श्रवणाच्या मिसे बैसावे येवोनी साम्राज्य भुवनी सुखी नांदे अशा अध्यात्म चिंतनाच्या माध्यमातनं गोड अशी श्रवण भक्ती व्हावी आणि आपल्या जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं या परिशुद्ध आणि अत्यंत उदात्त अशा हेतूनी आपण सर्व मंडळी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. सप्ताहाचा आपल्या उत्सवाचा आजचा 4था दिवस, चतुर्थ दिवसाची सेवा माझ्या परम भाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. खूप जन्मजन्मांतरीचं पुण्य असतं तेव्हा अशा परम पावन आणि पावित्र्य असलेल्या ठिकाणी सेवेची संधी मिळते. माझ्या महत् भाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग आजच्या दिवशी माझ्या वाट्याला आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिला. म्हणून सर्व देवस्थानचे पदाधिकारी, अध्यक्ष, विश्वस्त सगळ्यांच्या ऋणात राहते. आजच्या चतुर्थ दिवसाच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकोबराय यांच्या पंचमवेद असलेल्या गाथेमधील अत्यंत सुंदर अशा 4 चरणांमध्ये भगवंताच्या प्राप्तीकरता देवाला नेमक्या कुठल्या साधनाची गरज लागते, देवाला नेमकं काय आवडतं, भक्तीच्या अन्य साधनांपैकी एकच साधन तुकोबराय आम्हाला असं सांगतात की जे साधन आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाईल आणि भगवंताच्या घरात प्रवेश करायला वाव देईल. विठ्ठल पंचेचाळीसाव्या वर्षातला यंदाचा उत्सव आहे. सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल आहे. मला असं वाटतं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष येणाऱ्या 5 वर्षानंतरचं आणि त्यानंतर अशी अनेक तप व्हावीत. शेकडो वर्षांचा हा उत्सव पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला जावा आणि बसायला जागा नाही पुरावी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढच्या पिढीने हा भव्य स्वरूपामध्ये उत्सव दीर्घ स्वरूपामध्ये अखंड चालावा अशी कामना, अशी याचना श्री केशव गोविंद महाराजांच्या भगवंतांच्या चरणी करते. आणि माझ्या महत् भाग्याने आज अत्यंत सुंदर अशा या प्रांगणामध्ये अत्यंत सुंदर पवित्र अशा भगवंतांच्या अधिष्ठानासमोर आज कीर्तन सेवेचा योग माझ्या वाट्याला आपण सगळ्यांनी दिलाय. श्री हरिहर केशव गोविंद देवस्थान, श्री क्षेत्र बेलापूर खुर्द, मोठ्या मोठ्या महंतांनी इथे येऊन तपश्चर्या करावी. मोठ्या मोठ्या संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी. संत आलेच पण साक्षात भगवंतालाही इथं वास्तव्य करावंसं वाटलं. 3 नावांनी वास्तव्य करावंसं वाटलं. हरी सुद्धा आले, हर सुद्धा आले, केशवही आले आणि गोविंदही आले. सगळेच भगवंतांचे अंश किंवा स्वतः भगवंत इथं येऊन स्वतःचं वास्तव्य करतायत. तुमच्या माझ्यावर छत्रछाया धरली आहे. सुंदर अधिष्ठान भगवंतांनी या अमृतवाहिनी असलेल्या पुण्य पावन सलीला प्रवरेच्या काठी आपण सर्व मंडळी अत्यंत गुण्या गोविंदाने भाग्य लागतं अशा ठिकाणी जन्म मिळायला सुद्धा. धन्य भूमी पुण्य देश जेथे वैष्णवांचा वास. जन्मजन्मांतरीचं पुण्य वाट्याला असतं, भाग्यात असतं आणि ते घेऊन आलोय आपण. कर्माचं गाठोडं सगळे घेऊन आलोय की नाही. संतांच्या गाठोड्यामध्ये मोक्ष आहे. ते मोक्ष मार्गीचे सांगाती म्हटले. आपल्या जवळ सुद्धा गाठोडी आहेत पण आपल्या गाठोड्यात सगळं गबाळ भरलंय आपण. पण संतांच्या गाठोड्यामध्ये मोक्ष आहे आणि तो मोक्ष आयता इथं कीर्तनात मिळतो आपल्याला. येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी. मोक्ष कुठल्या गावाला नाही मिळत, मोक्ष कीर्तनात मिळतो. म्हणून कीर्तनावर नितांत प्रेम करणारी आपण सर्व आबाल वृद्ध, माझ्या मातृतुल्य भगिनीतुल्य असलेल्या महिला वर्ग मोठ्या संख्येने आपण सगळ्या इथे उपस्थित आहात. बंधुतुल्य पितृतुल्य असलेली सर्व पुरुष मंडळी, एकदा सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन. सगळ्यांनी आपल्यासाठी खूप मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित आहात. मागेही पुरुष मंडळी बसलेली आहेत आणि माझ्या महिला वर्गाचं तर काय सांगू, सगळ्या क्षेत्रात आम्ही पुढे आहे. सगळ्या क्षेत्रात आम्ही, इथं सुद्धा आमचे उमेदवार जास्त आहेत बघा, तुम्ही जरा आहेत की नाही. संख्येने आम्ही जास्त आहे, तसा घरात सुद्धा आमचाच आवाज असतो ना. हो म्हणा बरं. ज्यांना अनुभव आहे ते हो म्हणतील. मी म्हटलं सूर्य पूर्वेला उगवतो, काही मंडळी म्हणतात नाही ताई आमच्या घरात ती म्हणते त्या दिशेला सूर्य उगवतो. नाही का, आपण म्हणतो ना बाई तू म्हणशील ती पूर्व दिशा. म्हणून म्हटलं आज महिला वर्गाचं प्रामुख्याने मला असं वाटतं रोजच उपस्थिती असेल पण आज जरा जास्त असावी असा माझा आपला समज आहे किंवा तो आनंदाचा भाग आहे. मनापासून सगळ्यांच्या चरणारविंदी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी
ग्रंथाचं पारायण उत्तम पद्धतीनं सुरू आहे. श्री हरिहर केशव गोविंद भगवान महात्म्याचं वाचन चालू आहे. ग्रंथाचं पारायण सुरू आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रात भरातली नामवंत कीर्तनकार मंडळी आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत सुंदर अशा पद्धतीने चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. अखंड या शब्दाला खूप महत्व आहे बरं का. अखंड आपल्या आयुष्यामध्ये सगळं खंड 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 पाडून आपण उपासना करतोय. अखंड अगरवता करावी माऊली सुद्धा सांगतात. अखंडता आयुष्यामध्ये खूप महत्वाची आहे. सातत्य महत्वाची आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. लक्ष्मीचा वल्लभ तो केशव, तो गोविंद, तो हरी आणि तो हर कधी येतो तर म्हणाले आधी नारायणाला जवळ करा मग लक्ष्मी सोबत येते. आमचं असं झालंय आम्ही लक्ष्मीच्या मागे लागलो त्यामुळे नारायण काही आपल्या जवळ यायला तयार नाही. पण ती लक्ष्मी त्याच्या पायाशी बसलीये, त्याचं पाद संवाहन करते हे आपण विसरून जातो. त्यामुळे अत्यंत सुंदर अशा भगवंतांच्या वास्तव्यानी संतांच्या वास्तव्यानी पुनीत झालेली ही सुंदर पावन नगरी मनापासून सगळ्यांना वंदन करते. आजच्या कीर्तनरूपी सेवेला प्रारंभ करण्याआधी परम आदरणीय सतीशजी भगत यांच्या बरोबर ना माध्यमातनं आणि आमचे किशोरदादा सगळ्यांच्या माध्यमातनं ही सेवा मला प्राप्त झाली. याच गावची सुकन्या आमची सर्वेश्वरी परांजपे तिचा एक मोठा भाग आहे खरं. ती मधला दुवा होती आपल्या सगळ्यांच्या त्यामुळे सर्वेश्वरी असतील. आणि आज संवादिनीच्या साथीला असलेले परमादरणीय हरिभक्तीपरायण चंदनदादा परांजपे तेही उपस्थित आहेत. गोड अशी पखवाजाची थाप करणारी आमची ही भावंड मंडळी आहेत. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोरदार. मी असं म्हणते थापा बऱ्याच मारतो आपण. मारता ना तुम्ही? थापा मारायला काय लागतं? पण थाप अशी असते ही पखवाजावरची मृदंगावरची की जी देवाला डोलायला भाग पाडते. आणि भगवान भोलेनाथांचं हे आवडतं वाद्य आहे. मृत आहे अंग ज्याचे असा तो मृदंग म्हटलंय. निर्जीव चांबडा आहे पण भजनात डोलतंय. पुढचं बोलायला लागेल का? म्हणजे ते निर्जीव असून भजनात डोलतं. आपलं काय? आपण व्यवस्थित पायाच्या मस्तकाच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सुंदर नरदेह भगवंतांनी आपल्याला दिलाय. आणि त्या नरदेहाचं सार्थक करायचं असेल तर देवे दिला देह भजना गोमटा. देवानी भजनासाठीच देह दिलाय. पण आमचं असं आहे भजनापेक्षा भोजनाकडे जरा जास्त रुची आहे आमची. म्हणून आपल्याकडे म्हण आहे भजनाला 8 आणि भोजनाला 60. आत्म्याची भूक जर भागवायची असेल तर भजनाशिवाय पर्याय नाही. देहाच्या भुकेचं साधन भोजन दिलंय ते आम्ही करतोच, त्याच्याशिवाय आम्हाला जमत नाही. पण भजनाशिवाय आम्ही राहू शकतो. भोजनाशिवाय राहू शकतो का? लागतच ना रोज 2 टाइम 3 टाइम. तसं भजन सुद्धा अखंड व्हावं. आणि ज्ञानोबराय म्हणतात देखे मनुष्यजात सकळ स्वभावतः भजनशील. माणूस प्राणी जन्मताच स्वभावतःच भजनशील आहे. आम्ही भजन प्रियच माणसं असली पाहिजेत. करत नाही हा विषय वेगळा आहे. आज माझ्या समोर माझ्यापेक्षा ज्ञान वय अनुभव या सर्व बाबतीमध्ये आपण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. संप्रदायाची एकनिष्ठ वारकरी नामधारक साधक वाचक मंडळी उपस्थित आहात याची मला परिपूर्णपणे जाणीव आहे. ज्ञानाच्या गंगेसमोर उभं राहावं किंवा गंगेच्या पाण्यात उभं राहावं आणि सूर्याला अर्घ्य प्रदान करावं तसं ही ज्ञानगंगा माझ्या समोर आहे. आपण खूप जणांचं श्रवण केलेली बहुश्रुत मंडळी आहात. इथं मी आपल्या समोर उभं राहून उपदेशवाणीने बोलणं खरं चुकीचं आहे. म्हणून खूप कळतं म्हणून नाही, आपल्या आशीर्वादाने काही कळावं म्हणून कीर्तन करते. माझ्या सर्व माता भगिनी सर्व पितृतुल्य असलेला बंधुवर्ग पुरुषवर्ग सगळ्यांना विनम्र वंदन करते. आमचे सर्व टाळकरी या एकदा महिला वर्गासाठी टाळ्या वाजवा आमच्या खणखणी. आजच आहेत का? आपण रोज असतात तिथे मागे, आज जास्त आहे की नाही? मग टाळ्या वाजवा जोरदार. म्हणजे ते भजनी मंडळ आहे बहुतेक इथलं, हो ना? वा वा. त्यामुळे म्हणून म्हटलं आज आमचाच दिवस आहे असं समजा. आणि आज महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी, मला माहिती नाही इकडचं वातावरण, पण अनेक ठिकाणी महिलांनी कीर्तन करावं की नाही यावर अजून चर्चा सुरू आहेत, वादंग सुरू आहेत, मतभेद सुरू आहेत, विवाद सुरू आहेत. पण अशा ठिकाणी आज भगवंतांच्या या अत्यंत परमपावन ठिकाणी आपण माझी नियुक्ती केली किंवा आपण आज मला प्राचारण केलं आणि आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आणून दिला. विणेकरी सर्व टाळकरी महाराज मंडळी सर्व गायक मंडळी सगळ्यांना विनम्र भावानी वंदन करून सेवेला प्रारंभ. विठ्ठल
गोड अशी दादाची सिस्टीम आहे, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. मी पांढरी 2 काळी 2 म्हणता म्हणता काळी 1 ला उतरले. माझ्या आवाजाची कंडिशन बरी नाही. माझं यंत्र हे आवाजाचं थोडंसं जरा आज आजारी आहे, त्यामुळे तुमच्यावर आज सगळी भिजतंय आणि तुम्ही छान व्यवस्थित सिस्टीम आता दिली आहे मला. मनापासून सगळ्यांना नमस्कार करून आपण अभंग चिंतनाला सुरुवात करूया. अभंग तुकोबरायांचा आहे. 4 चरणांचा अभंग आहे. 2 चरण असणाऱ्यांसाठी दिलाय, कारण 4 पायाच्या प्राण्याला त्याचा काही उपयोगच नाही. अभंग दिलाय आपल्यासाठी. या नरदेहेचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिधला. धन्य धन्य हा नरदेहो, येथील अपूर्वता पहा हो. जो जो की जे परमार्थला हो, तो पावे सिद्धी ते. परमार्थ उत्तम घडू शकतो या नरदेहानीच. म्हणून सकल देहा माझी पहा हो नाथ भागवत. अति दुर्लभ मनुष्य देहो, याची या प्राप्तीचा संभव तो अभिप्रावो अति दुर्लभ. नाथ भागवतामध्ये नाथांनी, माऊलींनी, समर्थांनी दासबोधामध्ये नरदेहाचं महात्म्य अत्यंत सुंदर पद्धतीने पटवून दिलं. आणि आम्ही मनुष्य म्हणून यावेळी जन्माला आलोय. 84 लक्ष योनी मात्रांमध्ये जीवनाचं खरं सत्य काय आहे भगवंतांनी सांगितलं. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवाणी गृह्णाति नरोपराणि, तथा शरीराणि विहाय जीर्णान्याति संयानि नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे, तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. त्यामुळे हा जीव वेगवेगळ्या वस्त्रांना धारण करतोय, या देहाला धारण करतोय. पण मुक्तीच्या टप्प्यावर पोहोचलेले संत आहेत. मागील या जन्मा मुक्त झालो असं ज्ञानोबराय हरिपाठात सांगतात. आम्हाला इथे येण्याची वास्तविक गरज नाही, पण आले कशाला? येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी. आले घरच्या वैकुंठी, आले घरच्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. उपकार करायला आले तुमच्या माझ्यावर. का? कारण प्रवाह पतीत झालेला मनुष्य जीव बघवत नाही. आईचं हृदय होतं म्हणून बुडते हे जन, न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आईची हृदयाची संकल्पना किंवा भावना. म्हणून ज्ञानोबरायांनी सुद्धा विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म. सगळ्या जगाचं दुःख स्वतःच्या हृदयात घेतलं आणि सगळ्या जगाचं कल्याण चिंतन केलं. आज तुमचं माझं कल्याण व्हावं या एका उद्देशाने संतांनी, खरं तर देवानीच प्रत्येक कुळात संत म्हणून जन्म घेतला. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा. देवच आला संत म्हणून प्रत्येक कुळामध्ये. आणि भाग्य लागतं महाराष्ट्रासारख्या भूमीमध्ये जन्म घ्यायला. ही देवभूमी आहे, भारताचीच भूमी देवभूमी आहे. अध्यात्म हे या भूमीचं काळीज आहे. मी नेहमी हे विधान करते, ज्या भूमीचं काळीजच अध्यात्म आहे अशा भूमीत आपण राहतोय. या भूमीने कुरुक्षेत्र घडलेलं पाहिलंय. या भूमीमध्ये गोपाल कृष्णांनी पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत् सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनम असं म्हणून उपनिषदांचं सगळं अर्क तत्वज्ञान गीतारूपी अमृत अर्जुनाला दिलं. आणि ज्यावेळी आपलीच माणसं समोर पाहिली त्यावेळी अर्जुनाची अवस्था झाली होती, सिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती. माझा घासा कोरडा झाला देवा, माझ्या हातापायात अवसान निघून गेलं देवा, मी लढूच शकत नाही, हातातली शस्त्र गळून पडली भगवंता. असं ज्यावेळी अर्जुनाने सांगावं तेव्हा भगवंत म्हणाले, अर्जुना हे बघ, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम.
रणांगणावर धारा तीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोचशील आणि जिंकला तर राज्य तुझं आहे. तस्मात हे कौंतेय उत्तिष्ठ आणि युद्धाय कृत निश्चय. उठ आणि युद्धाला सिद्ध हो, रडत बसू नको. अर्जुन म्हणाला, देवा ही सगळी माझी माणसं आहेत. द्रोणाचार्य, कृपाचार्य, आमचे आजोबा आहेत, पितामह भीष्माचार्य, ही सगळी मंडळी माझी माणसं आहेत, ही भावंड माझी आहेत. भगवंत एक वाक्य म्हणाले होते. भगवंत म्हणाले, अर्जुना नीट बघ, ही जर तुझी असती ना तर तुझ्या बाजूला उभी राहिली असती. ही तुझ्या समोर उभी आहेत. ही जर तुझी आहेत तर तुझ्या समोर का उभी आहेत? तुझ्या बाजूला असली पाहिजेत ना. आणि आजही परिस्थिती अशीच आहे. जुन्या काळी दूरदर्शनवर एक गाणं लागायचं बातम्यांच्या आधी की नंतर, मला आठवत नाही, जुन्या माणसांना आठवेल. आमची माती आमची, आहे की नाही, चालीस तुम्हाला माहितीये. मला तेव्हापासून खरंच कळलं, बरोबर आहे म्हटलं, आमची माती आमचीच माणसं करतायत. नाही कळलं का? आमची माती आमचीच माणसं करतायत. पूर्वापार चालत आलेला इतिहास आहे. फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी, वैभवाचं लोळविते साथ फाटकी. फाटकी साथ असल्यानंतर ज्याला करायचंय असा माणूस सुद्धा काही करू शकेना. आज अशी परिस्थिती झाली. आमचीच माणसं आमची वाट लावायला निघाली. सावरकर म्हणायचे, मला हिंदू धर्मीयांची भीती नाहीये, हिंदुत्व जागृत करण्याकरता मला ख्रिश्चनांची भीती नाही, मला मुस्लिमांची भीती नाहीये, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट हिंदूंचीच. कारण आमचीच माणसं आमचा घात करतायत. आपापल्या घात कर, आपापल्या घात कर, शत्रू झालो मी दावेदार, शत्रू झालो मी दावेदार, तो तू कृपेचा सागर, तू तव कृपेचा सागर, उतरी पार तुका म्हणे, उतरी पार तुका म्हणे, उतरी पार तुका म्हणे, उतरी पार तुका म्हणे. वा वा, गोड प्रमाण, चौकडा प्रमाण सध्या दुर्मिळ झालंय. अत्यंत सुंदर पद्धतीने संतांनी आम्हाला आमच्या उद्धाराचा मार्ग सांगून दिलाय. आमची माणसं आमचा घात करतायत, शिवाय आपणच आपला घात करतोय. आपल्या घाताला आपण कारण आहे. परमार्थ मार्गातला सगळ्यात मोठा अडसर जर कुठला असेल तर आमच्या ठिकाणी असणारी अहंता, अहंकार आमच्या परमार्थातला खूप मोठा अडसर आहे, खूप मोठा. यदादित्य गतं तेजो जगत भासयते किलम यच्चंद्रमसी यच्चाग्नो तत्तेजो विद्यमाम. इतकं त्या भगवंताचं सामर्थ्य आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने सूर्यासी चालणे, तुझी या सत्ते. असा समर्थ असलेला, ब्रह्मांडाचा धनी असलेला परमात्मा, त्याचं सर्व व्यापकत्व, त्याचं सर्व शक्तिमानत्व, त्याची सर्वज्ञता, त्याची ताकद आम्ही लक्षातच घ्यायला तयार नाही. म्हणून अहंता आणि ममता या दोन गोष्टींनी आमचा घात केला. अहंता म्हणजे मी आणि ममता म्हणजे माझं, मी माझं, मी माझं. लहान लेकरू सुद्धा थोडं कळायला लागलं की ते मी आणि माझं करायला सुरुवात करतं. बरोबर आहे ना? त्यामुळे ही अहंता आमचा घात करते. मानसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून या वृक्षाची ही पाने हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कुठे. कशाला अहंकार करायचा? यद्यत कर्म करो मी तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे प्रामाणिकपणे मनात यायला लागतं मंडळी. तेव्हा भगवंताची कृपा लागते आणि तेव्हा आपल्या भूमीमध्ये, अशा भूमीत आपल्याला जन्म मिळतो की ज्या भूमीत पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश, पवित्र कुळ पावन तो देश. जेथे हरिजनाचा जन्म घेते, जेथे हरिजनाचा जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. जेथे हरिजनाचा जन्म घेते, जेथे हरिजनाचा जन्म घेते, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण, कर्म धर्म त्यांचा झाला नारायण.
त्यांचा झाला नारायण. सगळी कर्म त्याच्या चरणाशी जाऊन पोहोचली. अगा सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. सगळी कर्म देवाच्या चरणावर अर्पण झाली. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. का? पवित्र कुळात पवित्र देशात जन्माला आली. आमचं भाग्य आहे मंडळी, या देवभूमीत जन्माला आम्ही आलोय. पण दुर्दैव आहे, असाही एक समाज आहे की देवभूमीत जन्माला येऊन देवच नाही असं म्हणतात. यांच्या बुद्धीचं काय करायचं? मीठ मोहऱ्यात नेऊन दृष्ट काढावी असं मला कधी कधी वाटतं. तुम्ही देवाच्या भूमीत जन्माला आला, जिथं देवानी अवतार घेतला त्या भूमीत तुम्ही जन्माला येता. भारत जो बुद्धीच्या ठिकाणी रत आहे, जो विश्वगुरु म्हणून आज जगाला मार्गदर्शन करतोय, अध्यात्म ज्या भारताची भूमी आहे, अशा भारतामध्ये आम्ही जन्माला येतो. विज्ञान वेगामध्ये प्रचंड वेगाने आपण धावतोय. प्रतिष्ठा देणारं विज्ञान आहे मला मान्य, पण निष्ठा घडवणारं अध्यात्म आहे हे आम्ही विसरतो. विज्ञान प्रतिष्ठा देतं, पण अध्यात्म आमची निष्ठा पक्की करतं. सध्या निष्ठा हा शब्द वापरून इतका गुळगुळीत करून टाकलाय लोकांनी, त्याला काही अर्थच नाही राहिला. पण तुकोबरायांची निष्ठा, ज्ञानोबांची निष्ठा काय होती हो? आम्हाला देशनिष्ठा माहितीये, पतिनिष्ठा माहितीये, पुत्रनिष्ठा माहितीये, पितृनिष्ठा माहितीये, स्वामीनिष्ठा माहितीये, झालंच तर पक्षनिष्ठा सुद्धा माहितीये. ती चांगली माहितीये नाही का? माणसं उभं राहतात बोलायला, आज मी तुम्हाला पक्षनिष्ठेविषयी सांगतो, तुमचा कितवा पक्ष असं विचारावं लागतं. ही निष्ठा यांची. पण संतांची निष्ठा अशी होती, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. आज या धर्माची कामं करणारी आपण सगळी मंडळी आहात. भगवंताच्या साक्षात परमात्मा इथं उपस्थित आहे. आणि किती रूप, देवाची दोन्ही रूप आज इथं आहेत. म्हणजे काशीला गेल्याचं पुण्य इथं आल्यावर मिळतंय. आज मला आनंद आहे की काशी क्षेत्रामध्ये माझी सेवा घडतीये. एका अर्थी काशी क्षेत्रामध्ये, की जी मोक्षाची नगरी आहे, इथं आल्यानंतरही मला असं वाटतं बेलापूर खुर्द या संस्थांमध्ये नक्की आपल्याला आयता मोक्ष भगवंतांनी आणून दिलाय. मोक्ष म्हणजे कुठल्या गावाला नाही, मोक्ष कुठं विकत मिळत नाही. मोक्ष काय असतो? मोक्ष वेगळा, मुक्ती वेगळी. मुक्ती गेल्यानंतर मिळते, पण मोक्ष जिवंतपणे अनुभवण्याचा विषय आहे. जिवंतपणे अनुभवण्याचा विषय म्हणजे मोक्ष आहे. 1.5-2 तासाच्या कीर्तनामध्ये एक क्षण असा येतो की आपण आपले राहत नाही. एक क्षण असा येतो की आपण परमात्म्याजवळ कुठेतरी पोहोचलेला असतो. मंडळी, तो क्षण मोक्षाचा आहे. तो आपला आपण ओळखायचा. अंतःकरण, हृदय गाभारा बनतं आणि देव त्या गाभाऱ्यात येऊन बसतो. हा क्षण मोक्षाचा आहे. त्यामुळे आपण भाग्यवान आहोत, संतांच्या भूमीमध्ये आपण आहोत. तुकोबरायांनी परमात्म्याला प्राप्त करण्याकरता, महाराज म्हणतात, देवाला काय आवडतं याचा विचार आम्ही जास्त केला. आमच्या बाबतीत थोडं वेगळं आहे. आम्हाला काय आवडतं अशी भक्ती करतो. जपजाप्य करतोय, तीर्थयात्रा करतो, दान धर्म करतो, व्रतवैकल्य करतो, संत समागम सगळं आम्ही करतोय. पण भक्तीचं जे फळ मिळायला पाहिजे, ते भक्तीचं फळ काही केले आम्हाला मिळत. आवाज सगळ्यांना येतोय माझा? मागे दादा अजून थोडं मला हलकं करणं, थोडं प्रेशर येते गळ्यावर. विठ्ठल विठ्ठल भक्तीचं फळ मिळायला पाहिजे, ते मिळत नाहीये आम्हाला. मग ते कसं मिळेल? त्याकरता नेमकं काय केलं पाहिजे? भक्तीमध्ये उपचारांना महत्व आहे. मनुस्मृतिकारांनी आम्हाला धर्माचे 4 आधार सांगितलेत. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम आचारश्चैव साधूनाम आत्मनः तुष्टिरेव च. आपला धर्म 4 आधारांनी विभागलेला आहे. 4 आधार आहेत धर्माचे. कुठले? वेदोखिलम धर्ममूलम, वेद प्रामाण्य हा धर्माचा पहिला आधार आहे. आणि वेद अपौरुषेय आहेत. त्या वेदांना भगवंताचं वर्णन नाही करता आलं. श्रुती नेती नेती म्हणती गोविंदुरे, तो गोविंद कसा आहे सांगता नाही आलं. वेद जाणू गेला पुढे मौनावला, वेदला प्राप्त कैसे, वेदला प्राप्त कैसे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, जे गोया तुझाला प्राप्त कैसे, जे गोया तुझाला प्राप्त कैसे. वेद मौनावला असं वर्णन केले. म्हणजे वेद सुद्धा जिथं मुका झाला, वर्णन करता नाही आलं त्या देवाचं. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा तो भगवंत, त्याचं वर्णन वेदांनाही नाही करता आलं. पण वेदांच्या आधारावर आपला धर्म आधारलेला आहे, वेदांच्या भावनेवर.
त्यामुळं वेद हा धर्माचा आधार आहे. वेदोखिलम धर्ममूलम स्मृतिशीले च तद्विदाम. स्मृती श्रुती ग्रंथ पुराण शास्त्र. कारण तुकोबराई सुद्धा म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. आम्ही हे सगळं केलं आणि मग वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी इतरांनी व्हावा भार माथा, असं धडधाकटपणे धाडसानी तुकोबराई सांगू शकतात. शब्दांचं शस्त्र केलं आम्हा घरी धन, शब्दांचीच शस्त्रे, शब्दांचीच यत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दची आमुच्या जीवीचे जीवन. अहो बघा ना, शब्दाला किती मोठं स्थान दिलं संतांनी. आता संतांनी शब्दाच्या जोरावर एवढी मोठी वाङ्मय निर्मिती केली. ते शब्द ऐकून भगवंत वेडा झाला. आमच्या शब्दांनी देव नाही वेडा होत. आमच्या शब्दांनी फार तर समोरच्याला राग येतोय, असं आमचं बोलणं आहे. शब्द असे असावेत, दुसऱ्याच्या काळजामध्ये एकतर घर केलं पाहिजे आमच्या शब्दांनी. पण आम्ही काय करतोय, दुसऱ्याच्या काळजाला घर पाडण्याचं काम करतोय. शब्द संभल के बोलिये, शब्द के हात ना पाव. एक शब्द हे औषधी, तो दुसरा शब्द हे घाव. कसं बोलावं सांगितलं पूर्वस्मृतींनी. बोलू वैसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले. आमच्या बोलण्यानी दुसऱ्याच्या हृदयातला विठ्ठल डोलला पाहिजे, असं आमचं बोलणं पाहिजे. सगळं शिकवलं, आम्ही शिकत नाही, हा आमचा दोष आहे. स्मृती शास्त्र ग्रंथ हा धर्माचा दुसरा आधार सांगितला. आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार हा धर्माचा तिसरा आधार सांगितला. की साधू संतांनी जसं आचरण करून दाखवले तसं आपण वागावं. संतांनी सांगितलंय तसं वागावं, संतांनी करून दाखवलं तसं करावं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले आपण म्हणतो. संतांनी काय आचरण केलं, तोची संत सोशी जगाचे आघात. माझ्या ज्ञानोबरायांना किती सोसावं लागलो. काय पाप केलं होतं सांगा. आपण नेवाशापासून जवळ मंडळी आहात. काय चमत्कार घडला या भूमीमध्ये. ज्ञानोबरायांचं नेवाशामध्ये, आळंदीमध्ये, आपेगावमध्ये, पैठणमध्ये अशी सगळीकडे वास्तव्य असायची. पण 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये नेवासाच्या मंदिरामध्ये माऊलींची ज्ञानेश्वरी उदयाला आली. शके 1212 टीका केली पै ज्ञानेश्वरे. सच्चिदानंद बाबा दरे लेखको झाला विठ्ठल विठ्ठल. 2.5 वर्ष ज्ञानेश्वरीचं लिखाण चालू आहे. बाबाजी पंत थावऱ्यांचं प्रेत उठवलं ज्ञानोबरायांनी. चमत्कार झाला या नेवाशाच्या प्रवरेतीरी, या नेवाशाच्या भूमीमध्ये. बाबाजी पंत थावऱ्यांचं नामकरण माऊलींनी केलं. उठ सच्चिदानंदा, तुला जाता येणार नाही. सच्चिद आनंद स्वरूप असलेला तू आत्मा आहे. आणि लिहून घेतली ज्ञानेश्वरी. 9033 ओव्यांचा हा यज्ञ ज्ञानोबरायांनी या नेवाशाच्या भूमीमध्ये मांडला. त्या पैस खांबाला पाठ दिली ज्ञानोबरायांनी. काय भाग्य त्या खांबाचं सुद्धा. त्या खांबाला माऊलींनी पाठ दिली. त्या खांबानी ज्ञानोबरायांचं मुखकमल सुद्धा बघितलं नसेल, पण आज महाराष्ट्रामध्ये त्या खांबाचं मंदिर उभं राहिलंय. ज्या एका पशुच्या मस्तकावर ज्ञानोबराय हात ठेवतात, त्याला अमृत ऊर्जा देतात, त्याच्या मुखातनं ऋग्वेदाच्या ऋचा वदवून घेतात, त्या पशुची सुद्धा समाधी या महाराष्ट्रामध्ये आहे. मग मला सांगा, एका खांबाचं मंदिर उभं राहतं, एका पशुचं मंदिर उभं राहतं रेड्याचं. आपला उद्धार नाही व्हायचा का ज्ञानेश्वरीला हात लावल्यावर? आपला उद्धार झाला पाहिजे. आपला उद्धार होणार, निश्चित होणार. मला असं वाटतंय की आपण बेलापूरच्या सगळ्या माता भगिनी, माझ्या सगळ्या माता किंवा आपण सर्व रोज एक 300 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचता. तर नेवाशी आपल्यापासून जवळ आहे. माऊलींची ज्ञानेश्वरी इथं प्रकट झाली. आपण रोज 300 ओव्या वाचता ना? नाही का? 300 बर जाऊ दे. 100 वाचतात. 100 सरासरी. तेही नाही वाचत त्यांच्यासाठी 5 ओव्या. एकतरी ओवी अनुभवावी, हा एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी. एकतरी ओवी अनुभवावी, एकतरी ओवी अनुभवावी. एकतरी ओवी अनुभवावी.
लागतो, देवाला उपचार काय लागतो, देवासाठी काय करायचं असतं, संतांनी जे केलं ते करायचंय. म्हणून आचारश्चैव साधूनाम, साधू संतांचा आचार, यामध्ये कुठलीही शंका नको, मनामध्ये कुठलाही बुद्धीचा भेद नको. आज आम्ही अशी माणसं आहे, नको तिथं संशय मात्र घेतोय. या पैस खांबाबद्दल मी मुद्दाम सांगून जाईन आपल्याला. पैस खांबाचं मंदिर उभं केलं सोनोपंत मामा दांडेकर, धुंडा महाराज देगलूरकर या मंडळींनी. म्हणजे देगलूरकर महाराज पायाभरणीला उपस्थित होते आणि सोनोपंत मामा कलशारोहणाला उपस्थित होते. खरं तर दोघांनाही दोन्ही वेळी बोलवलं होतं, पण धुंडा महाराज त्यांच्या भाषणात एकदा मिश्किलपणे म्हणाले होते, बरोबर आहे म्हणले, पाया भरण्यासाठी धोंडाच लागतो. आणि कलशारोहणासाठी मामा आले होते, त्यामुळे म्हणले कलशारोहणाला सोनच लागतं. विठ्ठल पण हे मंदिर उभं राहण्याच्या पूर्वी काय घडलं होतं, याच पैस खांबाला नेमकं काय आहे असं की ज्ञानोबरायांनी तिथं पाठ लावली आणि ज्ञानेश्वरी प्रगट झाली. हा यज्ञ निर्माण झाला 9033 ओव्यांचा, अर्जुन विषाद योगापासून ते मोक्ष संन्यास योगापर्यंत इतकं सुंदर अस्खलित मराठी भाषेचं देशिकारलेणं इथं प्रगट झालं. आणि भारतीय किंवा महाराष्ट्राच्या सारस्वतानी महाराष्ट्र संस्कृतीच्या देवघरात ज्ञानेश्वरी ठेवली. परवरीच्या ठिकाणी जन्माला आलेला हा भाषेचा यज्ञ, 56 भाषेचा केला से गौरव, भवारणवी नाव उभारिली, हे सामर्थ्य ज्या ज्ञानोबरायांचं, ती ही भूमी. मग मला सांगा, लोकांनी त्या खांबाच्या बद्दल संशय व्यक्त केला होता. म्हणले नेमकं असं काय आहे, म्हणून उकरायला सुरुवात केली होती. लोकांनी खणलं. मी सांगते, आमचा बुद्धीचा वाद कुठं निर्माण होतो बघा. बुद्धिवादी त्यांनाच म्हणायचं ज्यांना बुद्धी आहे की नाही याबद्दल वाद आहे, ते बुद्धिवादी. ज्यांना बुद्धी आहे की नाही त्याबद्दलच वाद असतो. फार संशय, फार तर्क मध्ये आणायचे, भावनेच्या पातळीवर शून्यता असते यांची. यांनी पैस खांब उकरायला सुरुवात केली, खणकाम चालू केलं, मूळच लागेना, खांब सापडेना. शेवट कुठं आहे खांबाचा? शेवटी ऐका, कथा असं सांगते, तिथून रक्त यायला लागलं, तेव्हा ते खणणं थांबवलंय. आणि मग आज आपण तो डामडौल पाहतोय. आज याही ठिकाणी परमेश्वराने, आपण 2 खांबांमध्ये भगवंतांना पाहतो, एकामध्ये शिवांना पाहतो आणि एकामध्ये विष्णूंना पाहतो. हरिहरा नाही भेद, ही अत्यंत सुंदर ऐक्याची भावना या भूमीमध्ये मंडळी पाहायला मिळते महाराष्ट्रात. शैव पंथ असू दे, वैष्णव पंथ असू दे, मला असं वाटतं बेलापूरला या आणि काय असतं हरिहराचं एकत्व, अभेदत्व, ते एकदा येऊन या मंदिराचं दर्शन घ्या आणि या भगवंताला एकदा पहा डोळे भरून. मग आपल्याला कळेल की जो भगवंत, पहिली वारी त्यांनी तिकडे गेली, कुठे? आदिदेव महादेव सब देवन का बाबा भोलेनाथ त्याला म्हणतात. तो आदी देव आहे, देव आदी आहे. आमचे गुरुजी म्हणायचे देव आदी आणि आपण सगळे नादी. देव आदी आणि आपण, तुम्हीच म्हणताय, कुठल्या ना कुठल्या नादात अडकलेली आपण मंडळी, नाही का? तो छंद कसा असावा माहितीये का? देव आदी देव आहेत, भगवंताला भेटायला गेले. जगातले पहिले वारकरी आहेत भोलेनाथ, जगातले पहिली वारी भोलेनाथांनी केली आणि विथ फॅमिली, सहकुटुंब सहपरिवार गेले होते. उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. उभ्या जोडोनी हात, उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. या प्रमाणासाठी टाळी वाजवा एकदा खणखणीत. भगवंत आला, सगळे आले, गणपती बाप्पा आले, कार्तिकेय स्वामी आले, आमची पार्वती माता आली, सहकुटुंब सहपरिवार. म्हणून वारी सहकुटुंब करायची हे त्यांनी सांगितलंय बरं का. अगदीच आता घरात कुणी विचारेना म्हणून वारीला नाही जायचं, सगळ्यांनी आनंदाने जायचं वारीला. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. आले ना पंढरपुरात महादेव, आणि महादेवांनी पंढरपुरात आगमन केल्याबरोबर परिस्थिती अशी होती की देव तिष्ठत उभा आहे विटेवर, सगळ्यांची वाट बघत. सगळे आले, विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी पुढे चाले, ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर. असा देव
निवृत्ती नारायणांना खांद्यावर घेतलंय, ज्ञानोबरायांना हाताशी घेतलंय. सगळे देवांना, लेकुरवाळा आहे देव, माऊली म्हणतो आपण त्याला, सगळ्यांना देवानी जवळ घेतलंय. आता महादेव आले, सगळ्यात मोठे देव आलेत, त्यांना भेटायचं कसं? आता आलिंगन द्यावं तर हातच रिकामे नाही, सगळ्या संतांचा मेळा सोबत आहे. देवाच्या अडचण आली ना, मग देव काय म्हणले माहितीये का? देवा या इथं बसा. इथं बसवलं देवाला. आणि म्हणून पंढरपुरात गेले आचार्य, भगवत पूज्य जगद्गुरु शंकराचार्य, त्यांनी देवाचं ते रूप पाहिलं आणि भगवंतांच्या डोक्यावर शिव महादेवांना ज्यावेळी पाहिलं त्यावेळी आचार्यांच्या मुखातनं बाहेर आलं, महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रै समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. शरच्चंद्र बिंबाननं चारुहासं लसत्कुंडलाक्रांत गंडस्थलांगम जपाराग बिंबाधरं कंजनेत्रम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. देवाला मस्तकावर घेणारी ती पांडुरंग परमात्मा देवता. म्हणून हरिहरांमध्ये भेद नंतरच्या लोकांनी केला, आम्ही करायचं काही कारण नाही. हे दोनही देव या बेलापूरच्या भूमीमध्ये आज वास्तव्य करू नयेत, हे आमच्या सगळ्यांचं भाग्य आहे मंडळी. आचारश्चैव साधूनाम आणि आत्मनः तुष्टिरेवच. धर्माचा चौथा आधार आहे स्वतःच्या आत्म्याचं समाधान. आता सांगा, शेवटी सगळी जी धडपड आहे ती कशा करता करतोय आम्ही? कशा करता? सुखा करता, समाधाना करता. बोला ना, सुखी आहात का आपण सगळे? माझ्या महिला वर्गाला मी एक प्रश्न विचारते, मावशी आहे का हो सुख प्रपंचात? नाही. आता हे झालं प्रमाण. ते कीर्तनाला न येणाऱ्यांचं पण पाठ असतं आणि ते चालीत म्हणतात, संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. अहो ते रटून 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 आम्ही म्हणतोय पण कळत नाही संसार दुःखमुळे. पण सोडवतो का? मग सुटत नाही. तुकोबरायांना विचारा ना, त्यांच्या सुखाचं कारण, आम्ही तेणे सुखी, हा आम्ही तेणे सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखे. घड्याळ पळतंय माझं. आम्ही तेणे सुखी पहा म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुकोबरायांना विचारलं, महाराज इतकं सगळी परिस्थिती आहे तुमची प्रतिकूल, म्हणजे प्रपंचाचे अक्षरशः 18 विश्व दारिद्र्य असं वर्णन केलं जातं तुमच्या. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर ही धाके, ही परिस्थिती तुमची, तरी सुद्धा महाराज तुम्ही सुखी कसे काय? महाराज उत्तर देतात, तेणे आम्ही सुखी, म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. त्यामुळं देवाला काही लागत नाही. देवाला उपचारांमधलं सगळ्यात मोठं साधन काय महत्वाचं लागतं याचं उत्तर देतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. अवघ्या उपचार, 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 अवघ्या उपचार. एक मन सीधा तारा, एक मन सीधा तारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, घ्यावी घ्यावी माझी सेवा. अवघ्या उपचारा
एक मनची दातारा, घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. तुकोबरायांनी सिद्धांत मांडला. देवासमोर कितीही नेऊन होता तुम्ही तुमची श्रीमंती, तुमचं सामर्थ्य, तुमचं वैभव, तुमचं कुळ, वाटेल त्या गोष्टी देवाला दिल्या तरी देव त्याच्याकडे बघतही नाही. देव काय बघतो? तुमच्या अंतःकरणातली भावना, मनाची अवस्था काय आहे ते पाहतो. आता तुम्ही सगळे मनाने कीर्तनात बसलाय का? काही जण असे करतात. नाही, नुसत्या देहाची उपस्थिती आहे, बरोबर आहे ना, मनाची उपस्थिती नाही. मन कितीही केलं तरी ऐकत नाही. मन ऐकतच नाही. आई वडिलांच्या तक्रारी असतात बघा, पोरग माझं ऐकतच नाही, दिवसातनं 10 वेळा आई म्हणते, कार्ट ऐकतच नाही, कार्ट ऐकतच नाही. म्हणलं बहिरा आहे का हो? म्हणले बहिरा नाही, कान आहेत, पण कान असून ऐकत नाही. नाथांनी पण आमच्या मनाच्या बाबतीत हाच विचार मांडला. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही केले पुराण श्रवण, नाही वेद शास्त्र पठण, नाही वेद शास्त्र पठण, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, गर्भी बहिरा झालो त्या गुणे, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे. माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, माता माऊली पाचारिता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता, शब्द नाही दिला मागुता. बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता, बहिरा झालो नरदेही येता. एका जनार्दनी शरण आता, एका जनार्दनी शरण आता, बहिरा झालो या जगी, बहिरा झालो या जगी. बहिरा झालो या जगे, बहिरा झालो या जगे. सगळं आहे जवळ, कान दिलेत भगवंतांनी, पण ऐकण्याची इच्छा नाहीये. जे ऐकायला पाहिजे ते आम्ही ऐकत नाही. तुकोबराय म्हणले, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राही विठोबाचे पायी. डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे, आणि घेई घेई. वा वा, माझं अर्ध कीर्तन तुम्ही केलं. विठ्ठल विठ्ठल. या बा. मग हे असं अशा पद्धतीने आमचं अध्यात्म इतकं सुलभ करून संतांनी आम्हाला दिलंय. तुकोबराय सोपं सांगतात, काही उपाध्या गरजेच्या नाहीयेत. अवघ्या उपचारा, सगळे उपचार एक वेळ बाजूला ठेवले तरी चालेल, पण सगळ्या उपचारांमध्ये सगळ्यात महत्वाचा उपचार काय लागतो देवाला? एक मनची दातारा. त्याला दातार म्हटलंय. दातारा म्हणजे देणारा. त्यांनी दिलंय. काय काय दिलं? देवानी सगळं दिलंय, सगळं दिलं. स्वतः देवानी स्वतःला सुद्धा दिलंय संतांना. आज पंचायतन पूजेमधली एक देवता किंवा पंचपूजा, आपल्याला पंचायतन पूजा आचार्य जगद्गुरूंनी आपल्याला दिलेली आहे. आपल्या मंदिरामध्ये, आपल्या देवघरामध्ये पंचायतन पूजेमध्ये सगळ्यात पहिली देवता आहे, जागेत ना सगळे, गणपती बाप्पा. मग दुसरी देवता, पंचायतन पूजेमधली दुसरी देवता शिव, शक्ती, विष्णू. आणि मग 5वी देवता आहे जी आपल्याला रोज पूर्व क्षितिजावर दिसते, घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय. वा वा. उठी लवकरी वनमाळी, वनमाळी, उठी लवकरी वनमाळी, उदया चणे मित्र आला. देव येतो ना पूर्व क्षितिजावर. अजून काय चमत्कार पाहिजे या काळातला?
आमच्या एखाद्या तरुण मुलांनी किंवा आमच्या तरुण भावंडांनी एखादा प्रश्न विचारला ना, ताई काय देव 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 कीर्तनात करता, देव काही प्रत्यक्ष दर्शन देत नाही. म्हटलं बाबा, आज प्रत्यक्ष दर्शन देणारी देवता आदित्य नारायण आहे अवकाशामध्ये. फक्त ते बघायला उठावं लागतं लवकर. आम्ही सूर्यवंशी, आम्हाला कधी तो दिसायचा पूर्वेकडचा देव. पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव, तेजाची देवता आहे. कधी लाईट बिल पाठवलं का हो घरी? इथं बेलापूरमध्ये सूर्यनारायणानं लाईट बिल दिलंय तुम्हाला, एवढा मी प्रकाश देतो, या महिन्याचं एवढं एवढं बिल, चला भरा इलेक्ट्रिसिटी. आलं का कधी? नाही. किती अनंत उपकार आहे, तो दातार आहे, देणार आहे. त्या सूर्य किरणांची एक तेजस्वी शलाका पूर्व क्षितिजावर आमच्या उगवते. इथंच आमचा धर्म आम्हाला शिकवतो. भगवा रंग आकाशामध्ये उगवतो, उदित होतो. आज भगव्याचा अनेकांना त्रास होतोय ना, नको म्हणतात, भगवा हटावचे नारे घुमतात. कुणीतरी एक मुलगी मुंबऱ्यात उभी राहते, कैसे हराया असं करत ती म्हणते मुंबरा सगळा हिरवा करून टाकायचंय. म्हटलं बाई, सगळं हिरवं नंतर करा, भगवा हटवण्याच्या गोष्टी नंतर करा. तुमच्यात हिंमत असेल तर पूर्व क्षितिजावरचा भगवा हटवून दाखवा, मग बाकीच्या गोष्टी करूया. रोज आमच्या क्षितिजावर भगव्या रंगाचा एक अत्यंत सुंदर सोहळा होतो, आणि हीच भगवी पताका, हाच भगवा रंग आमच्या संप्रदायाने मोठा मानला. आमच्या धर्माचा तो रंग ठरला, जो त्यागाची शिकवण देतो, जो बलिदानाची शिकवण देतो, जो शौर्य शिकवतो, जो धैर्य शिकवतो. त्यामुळे अशा संतांनी ज्याचं रक्षण केलं तो धर्म आम्हाला शिकवतोय की आता संतांच्या मार्गाने चला. संतांनी अनुसरलेल्या मार्गालाच आम्ही धर्म असं म्हटलंय. आणि तुकोबराय हेच सांगतात की बाकीचे उपचार सगळे बाजूला ठेवूया आणि भगवंताला काही नाही दिलं तरी चालतं, पण एक मनची दातारा, त्याला मन अर्पण करावं लागतं. मने सहित वाचा काया, मने सहित वाचा, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, मने सहित अवघे दिले पंढरीराया, मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, पळू नका, वाचा काया, मने सहित वाचा काया, सहित काया, मने सहित वाचा काया, मने सहित काया, मने सहित वाचा काया. देवाला काय द्यावं लागतं? मने सहित वाचा काया, मने सहित वाचा काया, अवघे दिले पंढरीराया, अवघे दिले पंढरीराया, मने सहित वाचा काया. देवाला मन द्यायचं, देवाला वाणी देऊन टाकायची. वाणी म्हणजे काय? जे काही बोलू ते देवाशीच बोलू आणि देवाचंच बोलू. देवाशी आणि देवाचं फरक आहे. आणि काया म्हणजे देह, देवाला देऊन टाकायचा. एक मनची दातारा आमचा असं आहे, सगळं जातं पण मन जात नाही देवाकडं. कारण आमचं मन इतकं नष्ट भ्रष्ट कुलिष्ट झालंय, ते सगळीकडे धावतं पण इथं येत नाही. म्हणून आई तक्रार करते ना, बाळ्या उठ, बाजारात जरा कोथिंबीर आणून दे मला. ते म्हणतं नाही जात, जा पिक्चर बघ बरं, जरा छान लागले टीव्हीला, लगेच बघतो म्हणला. हे कसं ऐकतं? या मनाचं असंच आहे, करू नको तीच गोष्ट मन हमखास करणार. मनाला मरकटाची उपमा दिली, मनाला चंचल ही डिग्री दिली अर्जुनानी. चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवद दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करम. अत्यंत चंचल आहे मन. त्यामुळे हे मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर झालं पाहिजे. माझ्या जनाबाईंचा अधिकार एवढा मोठा होता. काय दिलं देवाला? असं काय दिलं? पण देव आला, देऊळ सोडून स्वयंपाकघरात आला.
एवढा पुरुषार्थ गाजवला जनाबाईंनी. आध्यात्मिक क्षेत्रातला स्त्री संत होत्या, पण आध्यात्मिक पुरुषार्थ गाजवणाऱ्या संत ठरल्या. देवळातला देव स्वयंपाकघरातच आणलाय. जात्यावर दळण दळायला बसावं, गोड गळ्यानी ओव्या गाव्यात. परवा मी सांगावं जात्यावरच्या ओव्या. माझ्या पुण्यातल्या एका मुलीने मला प्रश्न विचारला, म्हणले ताई जातं कसं असतं? म्हटलं जातं, आणि त्या जात्यावर कसं बसायचं? म्हणलं बाई जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंट्याला हात लावायचा, मस्त पाय पसरायचा, खणखणीत आवाजात ओवी गायची. ती म्हणली ताई माझ्याकडं ओवी म्हणायला येईल मला, पण माझ्याकडे जातं नाही. म्हटलं मिक्सरवर म्हण. जातच कशाला पाहिजे? जातं काही तानपुऱ्यासारखं वाजत होतं का? पण पूर्वजांचं शहाणपण आम्हाला स्वीकारता येतं. मिक्सरवर म्हणूया, ओवी म्हणायला काय लागतं? आता आमच्या माता भगिनी बघा किती गोड गातात. गाल ना. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला. आपण प्रॅक्टिसची माणसं आहे, जरा थांबा. इकडे हा मोठ्याने. सुंदर माझं जात ग फिरते बहुत. बोला. बहुतेक किंवा बहुत पाठभेद आहे. मागच्या मंडळी सुद्धा महिला वर्ग. बरं असं नाही की महिला वर्ग मग तुम्ही म्हणायचं नाही, तुम्हाला काही जातं नाही आणून देणार आम्ही. सगळ्यांनी म्हणायचं सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. म्हणा. मागचा वर्ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. वा वा. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला.